वेलकम टू त्रिशा मॉम चॅनल. आम्ही चाललो आहे गजानन महाराजच्या दर्शनाला, कारण की आज आहे त्रिशाच्या पप्पांचा बर्थडे. तो आम्ही आता 10:30 वाजले तो लोणावळ्याहून निघालेलो आहोत आणि 1-2 घंट्यात आपण पोहोचू शेगावला. चला आमच्यासोबत. आम्ही करतो आता थोडासा नाश्ता आहे. त्रिशाला लागले कचोरी आणि मोठा काय आम्ही आणि तर फ्रेंड्स आम्ही आलो आता शेगावमध्ये. शेगावमध्ये आता जस्ट उतरलो. एक छान वॉटर पार्क पण आहे, पण सध्या आमची इच्छा नाही वॉटर पार्क जायची. आम्ही दर्शन घेणार आहे आणि मग जाणार आहोत रिटर्न. काय नको देवाचं दर्शनासाठी आता इथून जायचं आपल्याला. चला तुमच्याकडे फॅन आहे तरी फॅन घ्यायचा हिला. रांग कमी आहे इथे आता, त्याच्यामुळे आम्हाला पटकन लक्ष भेटणार. कुठं काढायची हां ते सगळ्या लोकांची चप्पल आहेत ना. आम्ही चालू आपला आनंद सागरची किती बघू शकतो. ते किती मोठी गर्दी आहे इथं. त्रिशा आता पायऱ्या चढून चाललेलो आहोत आणि आता बघू दर्शन घ्यायला इथून जायचं. आपण चाललो मी दाखवण्यासाठी. एवढी सारी रांग आहे आणि आम्ही आता चाललो आहे रांगेत लागायला. त्रिशा एकदम फास्ट पडली. सगळ्या खाली आता इथे असं मंदिर आहे. इथं लोक तिथं आम्ही आता देणगी दिली आणि आता पावती दिलेली आहे. आपण चाललेलो आहोत. चला आपण जाऊया. कुठे चालले? प्रसाद घ्यायला. रांगेत लागून आता आम्ही बसलो. मोठी रांग होती तशा इकडे बा तशा बसायच्यावर छान आहे. त्याच्यामध्ये डाळ भात, एक भाजी आहे, पिठलं आहे, पोळी आहे आणि दुसरं आहे हे शिरा आहे. असं हे जेवण हे त्रिशा तिचे पप्पा खात आहे. तर इथं घेते हे 100 वाले काय घेते ब्रेसलेट. आवडते का तुला? कलर काय घेतलं? काय घेतलं? आहेत का सुट्टे? आम्ही आता आलोत मेहकरला. आमचं झालं देवाचं दर्शन शेगावला. आता आम्ही मॉन्जनीसच्या शॉपमध्ये चाललो केक घ्यायला. त्रिशाच्या पप्पाचा बड्डे आहे. आम्ही बड्डे असल्यामुळे गेलो होतो दर्शनाला आणि आता तिथून हॉटेलमध्येच केक कट करणार आणि घरी जाणार. चलो कैलास जायचं आहे. फ्रेंड्स इथं मी व्हॉइस ओव्हर देते कारण की हॉटेलमध्ये चालू होतं म्युझिक. तर इथं आम्ही मंचाव सूप घेतलं होतं आणि ते छान लागत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही केक कटिंगसाठी घेतलं. त्रिशाला सूप्स खूप आवडतात त्यामुळे आम्ही पहिले सूप ॲज अ स्टार्टर म्हणून ऑर्डर केलं. त्याच्यानंतर पनीरची एक भाजी होती, पनीर मुजुमदार म्हणून काहीतरी, आणि ती सब्जी त्रिशाला आवडते अशा पद्धतीची घेतली होती की जी जास्त स्पायसी नको. त्यामुळे कारण की त्रिशाला पनीर खायचं असतं आणि नेहमी आम्ही पनीरच फेवर करतो कारण की पनीर इज अवर फेवरेट. त्याच्यानंतर आम्ही जास्त भूक नसल्यामुळे लगेचच केक कटिंगला घेतला आणि केक खूप सुंदर वाटत होता. बॅक फॉरेस्टचा केक होता मॉन्जनीसचा आणि खूप डिलिशियस होता. त्रिशा इज क्रेझी अबाउट द केक आणि तिला स्वतः केक कट करायला येतो. त्यामुळे पप्पांसोबत तिने तिच्या केक कट करायला सुरुवात केली आणि आय एम जस्ट क्लॅपिंग. हॅपी बर्थडे कैलास, हॅपी बर्थडे टू यू. आणि कैलास आता 39 इयर्सचा झाला आणि 39 ऑलमोस्ट 40मध्ये ही इज गोईंग इन द नेक्स्ट इयर. सो आय विश बेस्ट ऑफ लक फॉर हिज फ्युचर अँड हिज ओवरऑल लाईफ. असं हेच मी त्याला विश केलं. त्रिशाने तिच्या पप्पांसाठी केक आणला होता. तिचं म्हणणं होतं की मम्मी आता मला पप्पांना गिफ्ट द्यायचं आहे आणि मीच गिफ्ट देणार आहे तो केक. बट ही त्रिशानेच पेमेंट केलं होतं. त्रिशाने पेमेंटमध्ये तिच्या पॉकेट मनीमधून पेमेंट केलं होतं. त्याच्यानंतर
मीही केक कट केला त्याच्यासोबत, कारण की मला फोटोज पिक्चर्स क्लिक करायचे होते, काही रील्स शूट करायचे होते आणि असं आम्ही केलं. त्याच्यानंतर त्रिशा मॅडमनी अगदी मनसोक्त केकवरती ताव मारला. माझं डायटिंग चालू असल्यामुळे मी काही केक फारसा खाल्ला नाही, कारण की आय वॉन्ट टू लूज अ वेट, सो आय एम ट्राईंग किंवा मी जंक फूड अवॉइड करेल. नंतर आम्ही इथे खूप साऱ्या रील्स शूट केल्या. त्रिशासोबतही काही रील्स घेतल्या, काही सोबत घेतले आणि अशा पद्धतीने आम्ही खूप सारं फन केलं. याच्यामध्ये तुम्ही एक बघत असाल तर मी हा जो रेड ड्रेस घातलेला आहे ना, तो मी चेंज केला साडीनंतर आणि हॉटेलमध्येच, आणि मग आम्ही गेलो बाहेर. बाहेरचं पण खूप सुंदर वातावरण होतं आणि खूप छान असं पिक होतं. सो आम्ही तिथं पण काही रील्स घेतल्या आणि हॉटेल एकदम छान दिसायला होतं. आणि मला आमच्या लोणारला नेहमीच सेम हॉटेलला जाऊन थोडं बोर झालं, सो चेंज केलं किंवा आलोच आता मेहकर रोडवरूनच आपण आता केक घेऊन सेलिब्रेट करू आणि तिथंच कट करू, असा आमचा एक प्लॅन झाला. कारण की लोणारचे हॉटेल्स आम्ही बऱ्याच वेळा जातो आणि नेहमीच तिथं जात असतो. यावेळेला काहीतरी डिफरंट म्हणून आम्ही आलो मेहकरमध्ये, कारण की आम्हाला लोणार जे आहे लोणारला जाताना मेहकर ऑन द वे लागणार होतं. सो मेहकरच्या मयूर हॉटेलमध्ये आम्ही हा केक कटिंग केला आणि इट इज वन ऑफ द गुड हॉटेल इन मेहकर. म्हणजे दिसण्यासाठी फोटोशूटसाठी झाले आणि केवळ फोटोशूटसाठीच म्हणून मी हे लोकेशन डिसाईड केलं. आणि त्रिशाला फार घाई लागली होती आणि तिच्या पप्पांनाही, कारण की थोडं पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस पडायला स्टार्ट झालं होतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही माझ्या मिस्टरांनी नाही काढून दिले. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी. आता बड्डे झालेला आहे, आता आम्ही चाललो घरी. आता आम्ही मेहकरच्या गाडी इकडच्या हॉटेलमधून चाललो घरी. चला चला.